नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. एपीएल केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ द्यावा, गरीब, भूमिहीन, विधवा, अपंगांना समाविष्ट करून घ्यावं आदी मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू व प्रहार कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. राज्य सरकारने शिफारस केलेल्या व केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावामधील तफावताची रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून द्यावी. कोरडवाहू शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामं महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात यावी. 24 जुलै 2015 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नधान्य योजनेच्या लाभाप्रमाणे शासन निर्णयात अन्न सुरक्षेच्या योजनेच्या लाभातून सुटलेले गरीब, लाभार्थी व भूमिहीन, शेतमजूर, विधवा, अपंग यांचा समावेश करून त्यांना सुद्धा अन्नधान्य योजनेचा लाभ देण्यात यावा. शेतकऱ्यांना 2 रुपये किलोचं धान्य देण्याऐवजी त्यांना अनुदान म्हणून रोख रक्कम देण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. अन्न सुरक्षा योजना शेतकऱ्यासाठी या सरकारनं नवीन काढलेली आहे. मी त्याविषयी मुख्यमंत्र्यांच्या सचिवाला परदेशी साहेबांना विचारलं. ते म्हणत होते का शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या मागे शेतकरी उपाशी राहतं म्हणून आत्महत्या करतो. एक आपलातून कारभार आहे. ते म्हणते ना उंठावरून राज्य कारभार चालवायचा, तशा प्रकारचा हा या योजनेमागचा त्याचा उद्देश आहे. सरकार आम्ही पाहतो का गरज काय, शेतकऱ्याची मागणी काय याचा विचार न करता ही 3 रुपये किलोची धान्याची योजना काढून गावात एक नवीन प्रकारचा वाद निर्माण केला. गावातल्या शेतकऱ्याला तुम्ही 3 रुपये किलो धान्य देणार, पण मजुराला अंगठा दाखवणार आहे, तिथल्या विधवा महिलेला अंगठा दाखवणार आहे, तिथला जो अपंग आमचा गरीब बिचारा आहे त्याला या योजनेत सामील करणार नाही. म्हणजे काल मी जेव्हा ही योजना सुरुवात केली, वाटप केलं, तेव्हा ज्यानं 15 लाखाचा बगीचा विकला तो 3 रुपये किलोचं धान्य घेऊन चालला होता. गावात अशा पद्धतीनं एक नवीन विषमता सरकारच्या सोयीसाठी शेतकरी आणि शेतमजुराचं भांडण झालं पाहिजे, हा गावात भांडला पाहिजे, म्हणजे आमचं डोकं कमी दुखलं पाहिजे, याच्यासाठी ही योजना काढली, आत्महत्या कमी व्हायसाठी काढली असं मला दिसतं. आणि म्हणून आम्ही पाहतो का 3 रुपये किलो जेव्हा तुम्ही धान्य देता त्याचा खर्च 1 किलो मागं 30 रुपये करताय. म्हणजे 1 किलो मागं 30 रुपये खर्च करून 3 रुपये किलो गहू देत असाल तर याच्या मागं कमिशन खाणारी एजंट कोण कोण आहे ते तपासलं पाहिजे. कोण कोण याच्यात पैसे खाणार आहे, कशा पद्धतीनं लूट होणार आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही नंतर रोख त्याला पैसे देणं गरजेचं आहे, त्याला रोख पैसे दिले गेले पाहिजे. दुसरं आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही पहिले योजना आखताना, शेतकऱ्याची योजना आखताना त्याची लूट थांबवा. काय लूट आहे, 2-3,000 मागच्या सरकारनं, काँग्रेसच्या सरकारनं, पुरे दिनवालेनं 3,750 रुपयानं भाव काढला कापसाचा. आणि या सरकारनं काय माहित आहे, अच्छे दिन 15 ऑगस्टचं ते जवाबी भाषण आमच्या मोदी साहेबाचं, आणि भाव काय जाहीर केला माहित आहे, 3800 रुपये, 50 रुपयानं वाढवला कापसाचे भाव. म्हणजे कालांतरानं काँग्रेसच्या राजवटीत जे घडत होतं त्याच्यापेक्षा वेगळं काही या सरकारमध्ये घडत नाही. आणि म्हणून आम्ही याची लूट थांबावी. पहिले आमचं लुटीचं धोरण थांबा, आम्हाला योजना घेण्याची गरज नाही. आमची जे लूट करताय ना तुम्ही ते थांबवा. याच्यासाठी आम्ही पुन्हा 29 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या गावात जाऊन हजारो महिला घेऊन, विधवा महिला घेऊन राखी बांधणार आहोत. तर पुन्हा आमचा भाऊ हा आमचा जो आम्ही पुन्हा विधवा होता कामा नये, यासाठी तुम्ही भाऊ म्हणून समोर यायला पाहिजे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते.
अमरावती महापालिकेची आमसभा सोमवारी घेण्यात आली। आमसभेत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली तर अनेक विषयांवर चर्चाही झाली। अवैध बांधकामावर 6 पट कर वसुलीचा मुद्दा आमसभेत विशेष गाजला तर रस्त्यांवरील खड्डे चर्चेचा मुद्दा ठरले। एकूणच आमसभा चांगलीच वादग्रस्त झाली। अमरावती महानगरपालिकेची आमसभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आली। घरकुलाचा मुद्दा सभेत निघाला असता एजन्सी पैसे मागत असल्याचा आरोप लावण्यात आला। या एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक प्रदीप दंदे, भूषण बनसोड यांनी केली। अवैध बांधकामावर 6 पट कर लावण्याचा मुद्दा आमसभेत सर्वाधिक गाजला। या मुद्द्यावर विशेष आमसभा बोलवण्याचं मनपा आयुक्तांनी म्हटलं होतं, परंतु ती घेण्यात आली नाही। सोमवारच्या आमसभेत हा मुद्दा निघाला असता 6 पट कर वसुलीला नगरसेवकांनी कडाडून विरोध केला व दुप्पटच कर वसुली योग्य असल्याचा निर्वाळा दिला। गणेशोत्सव नजीक आलाय अशात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गणपतीच्या मूर्ती ने-आण करणं जिकिरीचं होतं, अशी चर्चा झाली असता अभियंता सदार यांना पाहणी करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिलेत। या दरम्यान नगरसेवक विनोद नागपुरे व अंबादास जावरे बोलण्यासाठी उठले, मात्र त्यांना संधी न दिल्याने ते संतप्त झाले व आरोपांच्या फैरी झडल्या। आमसभेमध्ये टाकलेला मला त्याच्यावर बोलू दिलं नाही, माझं मत मांडू दिलं नाही, जावरे साहेबांना सुद्धा बोलू देत नाही। नेहमी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो। आम्ही सन्माननीय सदस्य आहे, आम्हाला आमचं शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला आमचं मत मांडायचं असतं, पण या ठिकाणी आमचं मत मांडू देत नाही। हे विजय नागपुरे कधी दबणार नाही। जे अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध बोलल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी प्रस्तावामध्ये नमूद केलेलं आहे। कधीच का अन्याय आमच्यावर केला जाते, काय दाबल्या जाते आम्हाला त्याच्यामध्ये सभागृहामध्ये, का आम्हाला विषय आमचं मत मांडण्याचा अधिकार, आम्ही सदस्य आहे, आम्ही लोकप्रतिनिधी, आम्हाला लोकांनी निवडून दिलं त्यांच्या समस्येसाठी। ते एक तास भाषण देतात, अर्धा 15 तास पाय पड चर्चा चालते। आम्हीच महानगरपालिकेच्या हितात जर बोलायला गेलो तर साला मुस्कुट आम्ही केली जाते। फक्त तुमच्या लोकांनी बोलायचं, आम्ही काय नाही बोलायचं? आम्ही काय निवडून आलो नाही का? प्रत्येक वेळेस तुम्ही थांबा आणि जे विनाकारण भाषणबाजी करतात, अर्धा तास बोलतात, त्यांचं मत मांडतात। प्रत्येक सदस्य फक्त 5 मिनिटं बोलेल, मग तुम्ही एक तास कसा, अर्धा तास कसा वेळ देतात लोकांना बोलायला? याच्या सदस्याला वेळ दिला पाहिजे, मत ऐकून घेतलं पाहिजे, ते मांडण्याचा अधिकार। दरम्यान आमसभेत चांगलंच वादंग माजलं असता या दोन्ही नगरसेवकांना समजवण्यात आलं। या वादग्रस्त आमसभेत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली तर अनेक विषयांवर चर्चा झाली। इरविनमधील सिटी स्कॅन मशीन बंद आहे। ही मशीन सुरू करण्याचे किंवा नवीन मशीन लावण्याचे वायदे नेत्यांनी केले, मात्र अद्याप मशीन सुरू झालेली नाही। या विरोधात आम आदमी पार्टीने मोर्चा काढला, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, नारेबाजी केली। नेत्यांनो शब्द पाळा अशी तंबी देत आम आदमी पार्टीने मोर्चा काढला। विविध वाक्यांची फलकं या मोर्चेकऱ्यांच्या हातात होती।
इरविनमधील सिटी स्कॅन मशीन सुरू करणे यासह अनेक वायदे नेत्यांचे आहेत, त्यांची आठवण आम आदमी पार्टीने मोर्चाद्वारा करून दिली. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चाच्या स्वरूपात भ्रमण केल्यानंतर जिल्हा कचेरीला धडक दिली. हातात फलक घेऊन नारेबाजी करत आलेल्या कार्यकर्त्यांना कचेरीत जाण्यास मज्जाव करण्यात आला असता आप कार्यकर्ते आक्रमक झाले. युवकांना न्याय द्या, मंत्री संत्री जागे व्हा, पालकमंत्री जागे व्हा, मंत्री संत्री जागे व्हा, पालकमंत्री जागे व्हा, मंत्री संत्री जागे व्हा. जनतेचे इरविनमधील सिटी स्कॅन मशीन सुरू करण्याच्या वायद्याचं विस्मरण नेत्यांना झालंय. शहरात आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, तरीही जीवनावश्यक सोयींचा अभाव आहे असा आशय मोर्चेकऱ्यांच्या नाऱ्यांचा होता. आम आदमी पार्टी आपल्या अमरावती जिल्ह्यात एकमेव रुग्णालय आहे इरविन दवाखाना. हा जनसामान्य सुविधांसाठी आहे जनसामान्यांच्या, आणि तेथे गेल्या 4 वर्षापासून सिटी स्कॅन मशीन बंद आहे. ही मागणी गेल्या 1.5 वर्षापासून आम आदमी पार्टी रेटून धरत आहे. याबद्दल आम्ही अनेक लोकप्रतिनिधींना निवेदन दिले, जिल्हाधिकारी प्रशासनाला सुद्धा निवेदन दिले. मुख्यमंत्री आले होते, त्यांना सुद्धा आम्ही या बाबतीत लक्षात आणून दिलं की सिटी स्कॅन मशीन बंद आहे. आणि काय होतं की जे जनसामान्यांना जेव्हा त्या दवाखान्यात जावं लागते तेव्हा खासगी दवाखान्यात त्यांना पाठवलं जातं आणि पैशाची त्यांची लूट होते. तर ही थांबावी आणि जनसामान्यांसाठी सुविधा मिळावी. एवढा मोठा अमरावती जिल्हा जो सगळ्यात नावचर्चित असलेला जिल्हा आहे, इथे मोठमोठे नेते आहे, तरी सुद्धा जनसामान्यांची सुविधा असणारे सिटी स्कॅन मशीन ही बंद आहे, ती त्वरित सुरू व्हावी. ही एक मागणी आम आदमी पार्टीने रेटून धरलेली आहे. त्यासाठी आमचे काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणासाठी बसलेले आहेत. त्याचबरोबर बेरोजगारांना काम मिळावं. कामगार आयुक्ताकडून हेटांडी होत आहे. जे प्रशिक्षण देण्यात यायला पाहिजे होतं ते प्रशिक्षण न देता 80% बेरोजगारांना, स्थानिक बेरोजगारांना तिथे काम मिळायला पाहिजे, ते आज मिळत नाही त्यांना प्रशिक्षण नसल्यामुळे. तर ते काम मिळण्यात यावं. तसंच शेतकऱ्यांचे जे वीज पंप आहेत त्यांना कनेक्शन वीज जोडले जात नाही, वीज देण्यात येत नाही. ते जर वीज दिली तर शेतकरी आपल्या शेतात 3 पिकं घेऊ शकतील. आमची आम आदमी पार्टीची नम्र विनंती आहे त्यांना की आमच्या उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावं. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. गोपालनगर मायानगर परिसरातील नळ मध्यरात्री 12 वाजता येतात. ही वेळ अत्यंत गैरसोयीची असल्याने सोयीच्या वेळेत नळाचं पाणी सोडावं अशा मागणीचं निवेदन महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांना दिलं. गोपालनगर मायानगर परिसरातील नळ येण्याची वेळ रात्री 11:30 ते 12 वाजताची आहे. मध्यरात्री नळ आल्याने महिलांची अतिशय गैरसोय होते. झोपेतून उठून पाणी भरावं लागतं. शिवाय गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. तेव्हा ही वेळ बदलवून पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा व्हावा अशी मागणी महिलांनी अधीक्षक अभियंत्यांना केली. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांनी 7 ते 8 वाजेदरम्यान नळ सोडण्याचं आश्वासन दिलं आहे. 15 दिवसापासून खूप पाणी गढूळ येत आहे ना, त्याच्यात जंतू पण आहेत. टायमिंगवर पण नळ सोडल्या जात नाही. रात्रीचे 2-2 वाजता, 12-12 वाजता. सर्व मजूर वर्कर असल्यामुळे पाणी भरतील किंवा एमआयडीसीचा एरिया असल्यामुळे कामगार असल्यामुळे त्याच्यात लोक जागी राहतील की पाणी भरतील की 2-2 वाजता येते तर का झोप घेतील, हे तुम्हीच सांगा आता आम्हाला. मग त्यांचं कसं होईल? ते पाणी आम्हाला नीट द्या आणि वेळेवर द्या. त्याच्या व्यतिरिक्त आमचं काही दुसरं मागणं नाही. फक्त नीट आणि स्वच्छ पाणी द्या. आता सध्या पाणी पुरवठ्याची काय परिस्थिती आहे तुमच्या वार्डात? आमच्याकडे मेन म्हणजे वेळेवर पाणी पण नाहीये आणि आलं पाणी तरीही ते इतकं गढूळ राहतं की पिण्याजोगतं दिसतही नाही.
आणि गुंडात ते थर खाली तसाच कसा राहतो. आणि आम्ही ते बॉईल केलं तरी त्या पाण्यामध्ये इतके जंतू खाली एवढा मड साचलेला असतो की म्हणजे अतिशय आपल्याला पाहण्याची इच्छा नाही होत. किती दिवसापासून? जवळजवळ 15 दिवस झाले इतकं गढूळ पाणी आम्हाला मिळत आहे. वीज वाचवण्याचा संदेश शासन प्रशासन देतं. या संदेशाचं पालन कार्यालयांमधूनही व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात मात्र शहर कोतवाली पोलीस ठाण्यात अधिकारी हजर नाहीत, परंतु पंखा गरगर सुरू आहे, लाईट सुरू आहेत असं दृश्य आहे. जर अधिकारी नसतील तर मदतनीसाने लाईट पंखे बंद करून विजेचा अपव्यय टाळला पाहिजे. 2012 पासून फिलाटेलिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतंय. या प्रदर्शनात सिटी न्यूजचा सक्रिय सहभाग राहिलाय. दुर्मिळ डाक तिकीट या प्रदर्शनात पाहायला मिळतात. डाक तिकिटांचं निःशुल्क प्रदर्शन जोशी हॉल येथे भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाची सांगता झाली आहे. मनपा आयुक्त गुडेवार यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं होतं. 3 दिवसीय या प्रदर्शनाचा लाभ मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी व आबालवृद्धांनी घेतला. या कार्यक्रमात दरवर्षी सिटी न्यूजचा सक्रिय सहभाग राहिलाय. अशोकभाई जोशी यांनी या बातमीचं संकलन केलं. श्रावण शिवाच्या आराधनेचा महिना. त्यात श्रावण सोमवार म्हणजे शिव आराधनेचा पर्वकाळ. शिवावर अखंड धार धरली जाते आहे. श्रावण सोमवारी सतीधाम मंदिरात शिवपिंडीवर सहस्त्रधारा अभिषेक करण्यात आला. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कैलासावर ज्याचं वास्तव्य आहे, ज्याच्या जटेत चंद्र आहे, माथ्यावर मुकुटाप्रमाणे फणींद्र झळाळतो आहे, अशा शिवाला श्रावणामध्ये वंदन केलं जात आहे. त्याची आराधना केली जात आहे. त्यामुळे शिवालय गजबजली आहेत. ओम नमः शिवायचा जप सर्वत्र होतो आहे. श्रावण सोमवारी शिवाची विशेष आराधना केली जाते. सतीधाम मंदिरात शिवावर सहस्त्रधारा धरण्यात आली. सहस्त्रधारांनी अभिषेक करून रुद्राभिषेक करण्यात आला. भाविकांनी पयोजलाभिषेक केला. शिव आराधना ही प्रत्यक्ष मृत्यूलाही परतवून लावते अशी श्रद्धा आहे. अशी आख्यानं शिवलीलामृतात आहेत. निर्विकल्प निराकार तरीही अवघ ब्रह्मांड व्यापून असलेल्या, जो मुक्तही नाही आणि बंदिस्तही नाही, अशा शिवाच्या चरणी भाविक नतमस्तक होत आहेत.
बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. सोमवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस. मंगळवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.